तर हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे। पेट्रोलियम मंत्रालयाकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आलेली आहे। दरम्यान पेट्रोलियम मंत्रालयानं तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी वापरासाठी करण्याचे आदेश दिले। तर हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे। पेट्रोलियम मंत्रालयाकडून ही समिती गठीत करण्यात आली आहे। हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि हॉटेल व्यावसायिकांना यामुळे दिलासा देण्याचा प्रयत्न जो आहे तो पेट्रोलियम मंत्रालयाकडून केला जातोय, परंतु याचा किती फायदा येणाऱ्या काळात होईल याची देखील माहिती जी आहे ती थोड्याच दिवसात स्पष्ट होईल। तर हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्यासाठी समिती गठीत करण्यात आली। पेट्रोलियम मंत्रालयाकडून 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे। व्यवस्थित हॉटेलला गॅस पुरवठा व्हावा, एलपीजी पुरवठा व्हावा यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे। या संदर्भात काय उपाययोजना करता येत आहेत यासाठी ही समिती काम करणार आहे। पेट्रोलियम मंत्रालय जे आहे त्या संपूर्ण बाबींकडे बारकाईने लक्ष देत आहे आणि हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्यासाठी कशी मदत करता येईल त्यासाठी समन्वयाचं काम देखील यावेळेला पेट्रोलियम मंत्रालय समितीकडनं केलं जाणार आहे। 3 सदस्यीय ही समिती असणार आहे। गॅस पुरवठ्याच्या आढावासाठी ही 3 सदस्यांची समिती काम करेल। ना उन्होंने बड़ा डिसीजन किया है कि होर्डिंग नहीं करते हैं। और ये दिस इज ड्यू टू ईरान। यस, ईरान का इसे पूरा वहाँ का जो अपना हमास का जो स्ट्रीक है ना, अमेरिका, इजराइल और ईरान। ईरान का मैं वो नहीं बोलता हूँ, अपना मुंबई का इशू। तर हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्यासाठी आता पेट्रोलियम मंत्रालयाकडून समिती बनवण्यात आली। सिलेंडर आहे तो वेळेवर मिळत नाही अशी तक्रार आहे। त्याचबरोबर सर्वसामान्यांना देखील येणाऱ्या काळात सिलेंडरची जी कमतरता भासणार आहे। आमच्यासोबत आहार जे हॉटेल असोसिएशन आहे त्याचे जनरल सेक्रेटरी सुनील शेट्टी जी आहेत, नेमकं काय प्रकार आहे त्यांच्याशी बोलूया। सुनील सर, काय प्रकार आहे सध्या हॉटेल जे व्यावसायिक आहेत त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाही आणि त्याचा परिणाम हे हॉटेल बंद होणार आहेत का? गेल्या गुरुवार शुक्रवारपासून आम्हाला जे मिळालेले गॅस आहेत ते सध्या बंद झालेले आहेत। इंटरनॅशनल इश्यू चालू आहेत, वॉर चालू त्याच्यामुळे, आणि शुक्रवारी काही प्रमाणात मिळाले आम्हाला, पण शनिवारपासून टोटल आमचा जो पुरवठा येणार होता आम्हाला अजिबात येत नाही आहे। याबद्दल आम्ही दिल्लीला पेट्रोल मिनिस्टर लिहिलेलं पण आहे की हा इश्यू चाललेला आहे म्हणून तुम्हाला मदत करा म्हणून। अजूनपर्यंत त्यांच्याकडनं आम्हाला काय व्यवस्थित उत्तर मिळालेलं नाही आहे। आम्ही लोकलला आमचे जे राज्य सरकारचे आपले मंत्री आहेत जगन साहेब सिव्हिल सप्लायचे, त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांच्याशी पण आम्ही पाठपुरावा चालू आहे आमचा। आणि कंडिशन अशी आली आहे की आज उद्यामध्ये भरपूर हॉटेल बंद व्हायला चालू होतील, कारण पुरवठाच नाही आहे इकडे 5 दिवसापासून। आणि आता लोकांनी काय केलं आहे की सध्या तरी मेनू कट डाऊन केले आहेत की जास्ती जे गॅस काढणे मेनू आहे तो आम्ही कमी केलेले आहेत। तर केलं नाही तर आम्हाला कठीण आहे दिवस जायचे, आणि जर नाही मिळालं तर आमची इंडस्ट्री पुरी शटडाऊन होऊन जाईल। पण हे नाही मिळाला तर किती दिवसात बंद होईल अशी अपेक्षा आहे? आज उद्यामध्ये, कारण 3 दिवसांचा स्टॉक आलेला नाही मुंबईत, कोणाकडे गॅस येत नाही आहे। जो आमचा पुरवठा होतो आजपर्यंत संपलेला आहे किंवा अजून 1 दिवस चालेल। जर नाही आला उद्या परवापर्यंत तर सगळे हॉटेल हळूहळू बंद व्हायला चालू होतील, आणि आमच्या निगडीत असलेले आमचे वर्कर लोक आहेत किंवा आमच्याकडे येणारे लोक आहेत, हॉस्टेलमध्ये राहणारे लोक आहेत, परप्रांतीय लोक आहेत जे कामाला इकडे आलेले आहेत, सगळ्यांचे वांदे होणार आहे त्याच्यामुळे, आणि हा मोठा एक इश्यू होणार आहे। केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांच्याकडून किंवा राज्याचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडून काहीच अपेक्षित उत्तर मिळालेलं नाही, काय प्रयत्न सुरू आहे? प्रयत्न केलेला आम्ही त्याला लेटर लिहिलेलं आहे। आज सगळे पण आमचा पाठपुरावा चालू आहे आमचं ऑफिस, पण त्यांच्याकडून काही त्यांचं अधिवेशन चालू असल्यामुळे ते लोक बिझी असल्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर आलेलं नाही आहे। आम्ही कटेकोर प्रयत्न करतो आणि उद्या पण आमची काहीतरी मीटिंग आम्ही ठेवलेली आहे राज्याचे आपले छगन भुजबळ साहेब त्यांच्याबरोबर, तर बघू त्यांच्याकडनं काय आम्हाला उत्तर मिळते ते। सर्वसामान्य जे मुंबईकर आहेत त्यांना काही मेसेज द्याल का? कारण परिस्थिती ज्या हिशोबाने तुम्ही सांगताय की जर सप्लाय भेटली नाही तुम्हाला जी गॅस सिलेंडरची तर बंद होतील हॉटेल। आता काय मेसेज देतो, कारण हॉटेल बंद झाले तर सगळ्यांचेच इश्यू होणार आहेत। ऑफिसचे लोक आहेत जे आमच्यावर निर्भर आहेत, त्यांच्या नाश्त्यापासून जेवणापासून रात्री जेवणापासून सगळ्यांचेच त्रास होणार आहे। आमचा स्टाफचा पण इश्यू होणार आहे। आमच्यावर जवळजवळ 4-5 लाख आमचे डायरेक्ट स्टाफ एम्प्लॉईड आहेत, त्यांचे पण नोकरीचे वांदे होणार आहेत। तर पुरं मोठी एवढी इंडस्ट्री शटडाऊन म्हणजे एक मोठा, आणि खाणं पिणं म्हणजे एक बेसिक थिंग आहे। ह्याच्याबद्दल लोकांनी, सरकारने काहीतरी आम्हाला मिनिमम पुरवठा तरी द्यायला पाहिजे अशी सरकार आमची विनंती आहे। धन्यवाद सर। तर हे होते आहारचे जनरल सेक्रेटरी सुनील शेट्टीजी। त्यांचं असं म्हणणं आहे की जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना
गॅस सिलेंडरची जी आपूर्ती आहे ती सध्या होत नाही.